दादरमध्ये, आणि दादरमध्ये आपण गणपती सिलेक्शनला गणपती पाहण्यासाठी आलेलो आहोत. तर पहिला पंडाल मी हा सिलेक्ट केलाय. छान आहे, सुंदर आहे, मोठं वैभव हे दिसतंय. तर आपण जाऊन बघूया आता, स्टार्ट करूया आता पाहायला. मध्येच खूप छान मूर्ती आहे ही, है ना? मस्त. हे बघा, तुम्ही पाहू शकता बाळ गणेश सुद्धा आहे तिकडे. खूप सुंदर मूर्ती आहे ही बाळ गणेशाची. हे बघा, बाळ गणेशाची प्रतिमा इथे त्यांनी छोट्या रूपामध्ये ठेवली आहे. मुकुट वगैरे छान सजवलाय. छान आहे. हे पीओपी आहेत की शाडू मातीचे? हे शाडू माती, सगळे शाडू मातीचे सर्व नाही म्हणजे यंदा पावसामुळे उशिरा लागला का पंडाल? खूप की है ना? नाही पावसामुळे ऍक्च्युली पावसामुळे मी बघतो पावसामुळे नाही. ऍक्च्युली काय झालं, यावर्षी पीओपी बॅन असल्यामुळे 6 महिने प्रोडक्शन थांबलं. म्हणजे जे पेंडला वगैरे सर्व बनवून येतात. आता मी तर लोकल इकडे राहणार आहे, पण हे लोक जे येतात पेंडला शक्यतो पूर्ण काय प्रोसिजर करून येतात. त्यामुळे 5-6 महिने त्यांचं कसं पूर्ण पोटगी त्याच्यावर बसलेली आहे. पूर्ण पेंट सिटीचा जो पूर्ण बिझनेस आहे, व्यवसाय त्याच्यावर बसलेला आहे. त्यामुळे 5 महिने प्रोडक्शन कमी असल्यामुळे यावर्षी पीओपीच्या मूर्त्या मार्केटला खूप कमी आहे. म्हणजे इकडे हा, आणि हे सेपरेट करून ठेवलंय. हो हो, सिद्धिविनायक. हो भाऊ, एक मिनिट. थँक्यू सो मच, तुम्ही माहिती दिल्याबद्दल. अरे धन्यवाद, थँक्यू. आता आपण आलो आहोत दुसऱ्या पंडालमध्ये. याचं नाव आहे गणेश कला केंद्र. चला पाहूया इकडे किती गणपती पाहायला मिळतात आपल्याला ते. हा, आता पण तुम्ही पाहू शकता इथे एंट्रीलाच इतके सुंदर गणेशा ठेवलेले आहेत. व्हाईट कलरचा बाप्पा आहे, त्यांना व्हाईट कलरचं वस्त्र लावलेलं आहे. खूप सुंदर आहे, तुम्ही आतमध्ये पाहू शकता. हे पण बाप्पा बघा, खूप छान ड्रेसिंग केलेलं आहे त्यांना, पर्पल कलरचं, आणि मोरपंख लावलेला आहे. मला वाटतं ही श्रीकृष्णाची प्रतिरूपी त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केलाय, आणि खूप छान आहे. हे पण बाप्पा बघा, व्हाईट कलरच्या ड्रेसमध्ये. खूप सुंदर सुंदर कलाकृती केलेल्या आहेत. तर आता आपण भाऊंना विचारूया की यातले शाडू माती कोणते आहेत, आणि पीओपी मध्ये वर्क केलेलं आहे का, की प्रॉपर मातीमध्ये त्यांनी हे सगळे बनवलेले आहेत मूर्तीच ते. ओके. कधीपासून तुमचा मंडळ आहे? आपला रक्षाबंधनच्या दुसऱ्या दिवशीपासून माझा मंडप असतो. अच्छा, यंदा थोडा उशीर झाला ना? हो, कारण की आम्हाला बीएमसी कडनं परमिशन उशीर भेटलं. अच्छा अच्छा. 13 तारखेला आम्हाला परमिशन दिलं बीएमसीने. भाऊ, तुमच्याकडे श्रीकृष्णाच्या प्रतिरूपी खूप छान बनवल्यात. आमचे सर्व जेवढे पण मूर्ती आहेत ना, सर्व ते हँडमेड आहेत, साचे आणि त्याचे नाही. अच्छा, छान आहे. यावर्षी काय वेगळ्या वाटतं की सेम? नाही, वेगळं आहे. आमच्याकडे दरवर्षी वेगळा पॅटर्न असतो, कारण की आमचे टोटल मूर्ती आहेत ना ते हँडमेड असतात, साचेवाले नसतात. हे सगळे मातीचे? माती, शाडू मातीचे. आमच्याकडे बघा, हा लगद्याचा पण आहे. ओके. लाईट वेट. अच्छा, हे पण लगदा आहे, हे पण लगदा आहे. हा पण हा 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 तुम्हाला साधारण 7 ते 8 केजी आहे, 2 फुटी. अच्छा. हा, हे बघा, हे तुम्हाला अजून लाईट वेट भेटणार. हे बघा, हे पण आपला कागदाचा आहे, लगद्याचा. हा पण लगदा आहे, तो पण लगदा आहे. 2 फुटा माझ्याकडे आहेत ना जेवढे पण, ते सर्व आपले ते आहेत, लगद्याचे, कारण की लाईट वेट असणार. हे सर्व शाडू मातीचे आहेत. हो, आणि आम्ही हे सर्व स्वतः हाताने काम करतो. आपण या गणेश कला केंद्रामध्ये येऊन बऱ्याचशा मूर्ती पाहिल्यात, एक्सप्लोर करण्याचा प्रयत्न केलाय. इथलं वैशिष्ट्य हे आहे की कागदाच्या लगद्यापासून त्यांनी खूप छान वर्क केलेलं आहे, आणि कागदाच्या लगद्यापासून त्यांनी 2-2 फुटाच्या मूर्तीच केलेल्या आहेत. तर इथे येऊन तुम्ही नक्की पाहू शकता. दादरमध्ये हे कबूतरखान्याच्या जवळच आहे.
कला केंद्र, तर तुम्ही पाहू शकता इथे. ओके, थँक्यू. हा माझा होता last list. आहे ना तुमचा हा सेम असा मी पिंक मध्ये. मध्ये पण आपण आमचा booth आहे. छान. माझ्याकडे हँडमेडची व्हिडिओ पण आहे, हाताने जे बनवतात आपण ते पण. हे बघा. आहे ना बघा इथे लिहिलं पण. चला, भाऊंकडून आपण कार्ड पण घेतलेलं आहे त्यांचं. जर का इकडे आवडले, मूर्ती आवडली आम्हाला बाप्पाची, तर नक्की इकडनं घेऊ. ओके. हा पेंडल पण तुम्ही पाहू शकता. इकडे पण व्हरायटी ऑफ बाप्पांचे ठेवलेले आहेत. हे बघा इथे समोर तुम्ही पहा, जरा ह्यांनी युनिक गोष्टी ठेवलेल्या आहेत. एक ऑरेंज आणि हिरव्या कलर मध्ये बाप्पा ठेवलेला आहे आणि त्याचा प्रतिकृती थोडी एक नेहमीच्या बाप्पांपेक्षा थोडी वेगळी वाटते. थोडं वेगळं लुक देण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. तर तुम्ही पाहू शकता, खूप छान व्हिडिओ आहे. छान बाप्पाचं हे केलं. तू आहे का इकडे? तुम्ही आहात पाहायला की तुम्ही आहात इकडे? सॉरी, तुम्ही इकडे दाखवायला आहात की पाहायला आले? पाहायला आले, सॉरी. इथे कोण दिसत नाहीये, तुम्ही असे पुढे उभे आहात. मिताली आहे ना, फक्त हसायला इकडे आलेली आहे. ती मला हेल्प करत नाहीये, तिचा फ्रेंड मला हेल्प करतोय. स्मित आहे, मी नंतर फ्रंट कॅमेरा ना तुम्हाला दाखवते. हा, तर तो व्हिडिओज बनवतोय आणि तो तुम्ही पाहू शकता. इकडे सुद्धा खूप बाप्पांच्या व्हरायटी आहेत. हे जरा मोठं पंडाल वाटतंय मला, इतर पंडालांपेक्षा हे थोडं ब्राईट आहे आणि ब्रॉड आहे. इथे जास्त व्हरायटी ठेवल्यात. इथे पण बाप्पांची विठ्ठलाची प्रतिमूर्ती केलेली आहे आणि ती खूप छान वाटते. इथे मला कॅमेरा दाखवते. विठ्ठलाची प्रतिमूर्तीला कव्हर करते, खूप सुंदर बनवलेली आहे विठ्ठलाची प्रतिमूर्ती. काहीच माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. फक्त इकडे लहान मूर्त्या आहेत, प्रत्येक साईज मध्ये मूर्त्या अवेलेबल आहेत. छोट्या मूर्त्या, मोठ्या मूर्त्या. आणि खरं तर कलाकारांचं करावं तेवढं कौतुक खूप कमी आहे. ज्यांनी हे साचा किंवा हाताने मूर्ती बनवलेल्या आहेत त्यांचं आपण खरंच कौतुक करूया. कारण हे खूप छोटी गोष्ट नाही, मोठी गोष्ट आहे की इतकं सुंदर देवांचं निर्माण करणं आणि छान त्यांना तयार करून मूर्ती आपण बाप्पाला घरी आणतो. त्याच्या मागे खूप जणांची मेहनत असते. आणि हे प्लास्टिक कव्हर लावलेलं आहे, हे ते काढून दाखवायचं म्हणत होते, पण मीच नको म्हटलं, कारण पाऊस येतोय, उगाच त्यांच्या मूर्ती खराब नको व्हायला. ओके, हा गाईस, तुम्ही बघू शकता फ्रेंड्स की मी शिवरायांची मूर्ती बनवण्याचा प्रयत्न केला. शिवरायच आहे की आपले छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती बनवण्याचा हा प्रयत्न केला आणि हे खूप सुंदर त्यांनी मागे बसायचं आसन केलेलं आहे आणि खूप छान आहे. बघा, गळ्यात माळ घातलेली आहे, रुद्राक्ष माळ आहे, हातामध्ये शस्त्र आहे, खूप छान आहे. पाहू शकता. असं
मस्त दुकान झालंय ना. सोन्याचं आहे ते. काय तांब्या पितळाचं दुकान आहे, मस्त आहे ना. माझं इथे काढ छोटे. हे बघा तुम्ही पाहू शकता, दादरमध्ये हे जरा नवीन दुकान झालंय असं मला वाटतं. आणि खूप छान आहे इथे. तांब्या पितळाची भांडी गणपतीसाठी लागणारी आपल्यासाठी खूप सुंदर भांडी इथे दिसत आहेत. मी आतमध्ये जात नाहीये कारण त्यांचं काम चाललंय, ते लावतायत. पण खूप छान दिसतंय हे, तुम्ही पाहू शकता. सोन्यासारखी भांडी चमकतात. मिताली तू मला ना फक्त हसत राहा, हसत. जय श्री गणेश. फ्रेंड्स, या पंडालमध्ये सुद्धा खूप सारे छान छान गणपती बाप्पा होते आणि हे मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत होते, सांगण्याचाही प्रयत्न करत होते, पण माझा ऑडिओमध्येच खराब झाला. माईकचं काही कनेक्शनचा प्रॉब्लेम झाला, त्यामुळे मला ते जे मी काही बोलते ते तुमच्यापर्यंत नाही आलं. तर छान आहेत छोट्या मूर्त्या इथे खूप सुबकरित्या केल्या होत्या. सिद्धिविनायकची प्रतिरूपी पण इकडे होती आणि मला तर सगळेच बाप्पा छान वाटत होते. सगळ्याच बाप्पांचं मी भरभरून काल कौतुक केलं आणि नेहमीच करणार. त्यांच्यावर जी श्रद्धा आहे आपल्या सर्वांची, त्यांचे आशीर्वाद आपल्या सर्वांना या गणपतीच्या उत्सवामध्ये मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना आहे. हे पहा, सिद्धिविनायकची प्रतिरूपी केलेली आहे आणि खूप सुंदर आहे. मला फार आवडली आणि म्हणून मी स्पेशली इथे येऊन तुम्हाला दाखवून सांगण्याचा प्रयत्न करत होते की इथे या पंडालमध्ये तुम्ही दादरच्या येऊन तुम्ही पाहू शकता. टीम वर्क, आज आम्ही टीम वर्क केलेलं आहे. स्मितने हेल्प केली आहे ब्लॉगसाठी. फ्रेंड्स, मी सगळे गणपती दादरमध्ये दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला. तुम्हाला आवडला असेल हा माझा ब्लॉग असं मी आशा करते. माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब अँड शेअर जरूर करा. बाय.